राजमाता जिजाऊंचा 425वा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. माँसाहेब जिजाऊंचे समाधीस्थळ असलेल्या रायगड पाचाड पुण्यभूमी जिजाऊंना जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. मासळी उतरवणी केंद्राच्या बांधकामाबाबत आज मत्स्य विभागाचे अधिकारी मच्छीमारांचा अभिप्राय घेण्यास किनाऱ्यावर गेले होते. या केंद्राच्या बांधकामास मात्र पारंपरिक मच्छीमारांनी विरोध दर्शवला. या केंद्राच्या उभारणीमुळे मालवण ते दांडी किनारपट्टीचे 2 भाग होणार असून किनाऱ्यावरून मच्छीमारांच्या व पर्यटकांच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार आहे, असे म्हणणे पारंपरिक मच्छीमारांनी मांडले. लांजा तालुका भाजपा कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोवा राज्याची राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू. हे काम मागच्या 6 वर्षापासून रखडले असून या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने शहरातील रस्ते फोडून काम सुरू केले होते. हे काम सुरू असताना लोकांच्या नळात सांडपाणी येणे, धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी, व्यवसाय बंद पडणे अशा विविध समस्या पणजी शहरात निर्माण झाल्या आहेत. कोकणची अर्थव्यवस्था आंबा पिकांवर अवलंबून असते, मात्र अवकाळी पावसामुळे आंबा पिके धोक्यात आले आहेत. वेंगुर्ल्यात सातत्याने 3 दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा परिणाम सुपारी, आंबा व काजू पिकांवर होतोय. तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ल्यात वाघांचा मुक्त संचार होतोय. ग्रामस्थांच्या मनात असलेली भीती, गैरसमज दूर करत बिबट्यापासून तसा कोणताही धोका नसून रात्री लहान मुलांना घराबाहेर पाठवू नका मार्गदर्शन केलेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मिरजोच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि नेत्यांची उपस्थिती. गुळेली सत्री येथील श्री राम जय राम जय जय राम या राम नामाच्या घोषात मंगलक्षता व 22 जानेवारी रोजी श्री राम मंदिराच्या होणाऱ्या कार्यक्रमाचा आमंत्रण देण्यात आले. मूर्ती प्रतिष्ठापन उत्सवानिमित्त 22 जानेवारी रोजी शांतीदुर्गा युवा संस्थेच्या कार्यालयात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांनी नागरिकांना श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण घरोघरी जात कार्यकर्त्यांसोबत दिले. मापसा येथील सेंट ब्रिटो माध्यमिक विद्यालयाच्या पर्यावरण क्लबने भीतीपत्र स्पर्धा आयोजित केली होती. पाणथळ जागाबाबत जागृती करणे, त्याची गरज व महत्त्व पटवणे या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.